स्वराज्याचे दुसऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्ण नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी शंभूराजांचा जन्म किल्ले पुरंदरगड इथे झाला. संभाजी महाराज अवघे 2 वर्षाचे असताना त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सामना छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी केला. राजमाता जिजाऊंनी शिवरायांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजे, शिवरायांची क्रांती तलवार म्हणजे शंभूराजे, सशस्त्र रक्ताचा धबधबा अंगार शंभूराजे. जगामध्ये अनेक राजांना राज गेले, पण आपले बालपण स्वराज्यासाठी देणारा एकमेव पुत्र म्हणजे संभाजी महाराज. कोंढाणा श्री तानाजी गेला, गोडकिंड समोर बाजी आला. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. औरंगजेबाच्या 9 लाखाच्या सैन्यांना सळकी पळवून सोडणारा राजा म्हणजे संभाजी राजा. दबड्यात घालून हात मोजत होतात असे आमचे शंभूराजे. जंगलात शास्त्र जाणारे भरपूर होते, पण सिंहाचे दवडा वाढणारे एकच होते, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. इतिहासातील काळा दिवस ज्या दिवशी संभाजी महाराजांना संमेश्वरात कैद केलेले, त्यावेळी कवी कलाकार संभाजी महाराजांची कविता सादर करत आहे. मनके जीते जीत है, मनके हारे हार गए जो बिन लड़े उन पर अधिकार जो देखे ना सपनों का अधिकार. असल अधिकार है अपना, अपनों के खाते करा और हमें अजर अमर करना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूले. तू भूल का पेड़ा तारा है, परिवर्तन का एक नारा है. सबको तुम्हारा है महाराज. हम जा रहे हैं आपके क्षेत्रों का चोट पर लगने. हमने कहा था हम नमक है महाराज, नमक नहीं चंदनो कभी तिलक हमारे माथे का. कविता ही खत्म हुई राजे, अंत में गीता आपकी हुई. शेवटी कैद केले. पहिल्या दिवशी त्यांची नखं काढली, दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे काढले, तिसऱ्या दिवशी त्यांची जीभ गरम करून डोळे काढले, तिसऱ्या दिवशी त्यांची जीभ काढली. शेवटी त्यांच्या अंगाचे तुकडे तुकडे करून मारले. म्हणूनच मृत्यूलाही रडवणारा राजा म्हणजे संभाजी राजा. अशा शंभूराजांना मानाचा म्हणजे मानाचा होता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.